घे नची, खाऊन घे तू. हो. तुला चहा लागणार आहे अजून? नाही. बरं नचिकेत, गौरीने मला विचारलं बरं का निशाबद्दल. मी सांगितले माहेरी गेली आहे, तर कुणी काही बोलायचं नाहीये याबद्दल. आहे कुठे गौरी? अरे सकाळी सकाळी ती का घेऊन भाजी आणू गेले. काय चालला ना त्यांच्या मनात काय कळणार नाही. काल आपण बोललो ना त्यांना, पटलं असेल कदाचित. पूर्ण पटलं नसणार आहे आणि त्यांच्या मनात काहीतरी विचार चालूच आहेत ना. पण सांगतील तर शपथ. खरंय गो बाई, गौरीची अशी अवस्था बघून ना त्यांचं मन खात असणार रे. आता आपण त्यांना पण सांभाळला पाहिजे. काय गो सरे? आई तू जरा फोन करून बघतेस का कुठे आहेत ते? अरे केला होता मगाशी. ऑफिस मध्ये लक्ष नाही लागणार. बर. बाबा हो, आईचा फोन आहे. उचलू नको. का? अगं आत्ता तर भाजी घेऊन घरी जाणार आहे आपण. घरात फोन म्हणून करायचा? अहो पण आपल्याला खूप वेळ लागतोय, ती काळजी करत असेल ना. काळजी कसली? पैशाची किंमत नाही. 1 रुपया वाया जातो विनाकडे. बाबा अहो तू तरी किंमत ठेव पैशाची. तुझ्या आईला गेली 30 वर्ष समजावून सांगतो, काही उपयोग नाही. पालथ्या गडावर पाणी. नाही, नाही उचलत आहे. वाटलात मग 1 रुपया वाचवलं नाही जावई बापूंनी. महाकंजूस माणूसा. अगो मी त्यांना पहिल्यांदा बघितला ना तेव्हाच ओळखला होता मी. पण तू आणि तुझ्या बाबाने ऐकला नाही माझा. आई, आता किती वर्ष तक्रार करणार आहेस तू? करणार. जितक्या वेळा माका वाटतं ना तितक्या वेळा मी तक्रार करतलंय. माझ्या बहिणीने तू काय स्थळ आणलेलं आता तो पोरगो अमेरिकेत असतो माहितीये. पण तुला तुझ्या बाबाने बांधली या सावंतांच्या गळ्यात. आई काय चाललंय तुझं? किती वर्ष झाली आता? वय काय आहे माझं? सून आली आहे, जावई पण आलाय. आता तरी सोड तो विषय. हो या तुझी सून आणि जावई. हा, एकीला मुलांना घराबाहेर काढल्या आणि दुसऱ्याशी जावई बापू भांडून दिले. नेहमी आपलाच म्हणणं काय तर खरा करूचा. आपलाच म्हणणं खरा करूचा. बाकी घरातल्या का काय वाटतो काय नाही त्यांचा विचारच करूचा ना. त्यांना काय महत्वच नाही. अगं आई, असं असं काय करतेस तू? हा, अगं सगळं ठीक होणार आहे, नको काळजी करूस तू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.